नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर आपण सर्वजण ज्या गोष्टीची वाट पाहत असतो तो दिवस आता बघता बघता 1-2 दिवसांवर आलेला आहे. तर बघा, नोव्हेंबर ते 4 डिसेंबर हा आपल्या स्वामी भक्तांचा किंवा आपल्या दत्त भक्तांचा खूप आवडता दिवस असणार आहे. कारण या कालावधीमध्ये आपल्याला दत्त जयंती साजरी करायची आहे. तर भरपूर महिला या कालावधीमध्ये गुरुचरित्राला बसणार आहे, गुरुचरित्र पारायण करणार आहेत. तर काही महिलांनी आमची स्वामी चरित्र सारामृताची सेवा देखील सुरू केलेली आहे. ज्यांना शक्य झालं नाही त्या 11 दिवसांची सेवा करणार आहेत. अशा या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये आपल्याला अशा अनेक सेवा करायच्या आहेत की ज्याच्यामुळं आपले जे दुःख संकट जे आहेत ते टळणार आहेत किंवा ते आपल्यापासून खूप दूर जाणार आहेत. तर बघा, या अशा अनेक सेवांमध्ये आपल्याला एक खूप महत्वाची सेवा जी करायची आहे ती म्हणजे घोर कष्टोद्धारण स्तोत्र. की जे हे जे स्तोत्र आहे ते खूप प्रभावशाली आहे आणि दिव्य अनुभव देणारं हे स्तोत्र आहे. तर बघा, आपल्याला या स्तोत्राचं पठण हे रोज 51 वेळेस करायचं आहे आणि आपण बघा संकल्प करून 11 दिवस देखील या स्तोत्राचं पठण करू शकतो. तर आपल्यामध्ये, आपल्या घरामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख संकट आलेले आहेत किंवा आपल्याला एखाद्या व्यक्तीने बघा, कधी कधी आपण त्या व्यक्तीचा आणि आपला काहीही संबंध नसताना ती व्यक्ती आपल्याला एखाद्या गोष्टीमध्ये, चुकीच्या गोष्टीमध्ये अडकवते. तर अशा गोष्टींमध्ये आपल्याला कोणी अडकवलेलं आहे किंवा आपले काही पैशांचे प्रॉब्लेम झालेले आहेत किंवा काही घरामध्ये आजारपणाचे जे काही प्रॉब्लेम झालेले आहेत, तर अशा प्रॉब्लेमसाठी हे घोर कष्टोद्धारण जे स्तोत्र आहे ते खूप प्रभावशाली मानलं गेलेलं आहे. तुम्ही जर एखाद्या दिवशी बघा, आता 11 दिवसांचा संकल्प करून तर तुम्ही ही सेवा करणार असाल, तर एखाद्या पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी बसले सेवेला, 51 वेळेस पठण करायचं आहे. 2 मिनिटात, 2 मिनिटापेक्षाही कमी वेळेस एका वेळेस होऊन जातं. 2 मिनिटापेक्षा कमी वेळ लागतो एका वेळेस म्हणण्यासाठी. तर सकाळी बसले तर रोज सकाळीच 11 दिवस पठण करायचं आहे. किंवा संध्याकाळी जर करणार असेल तर अतिशय उत्तम. दिवे लागणीच्या वेळेस आपण 51 वेळेस पठण करू शकतो. अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. खूप छान अनुभव आलेले आहेत लोकांना या सेवेमुळं. तर तुम्ही देखील घोर कष्टोद्धारण स्तोत्र या सप्ताह कालावधीमध्ये करण्याचा प्रयत्न करा. मठामध्ये, मंदिरांमध्ये अनेक महिला गुरुचरित्र पारायणाला बसणार आहेत. परंतु बघा, काही महिलांची खूप इच्छा असते की मला देखील गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे, पण घरामध्ये बघा लहान मुलं असतात, आजारी व्यक्ती असतात किंवा वृद्ध महिला आहेत घरामध्ये. मग त्यामुळं आम्हाला शक्य होणार नाहीये. मग आम्ही काय करू? तर बघा, तुमच्या ऐवजी बघा, गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय खूप प्रभावशाली आहे. जो ज्यांचा गुरु कमजोर आहे त्यांचा गुरु प्रबळ करण्याचं काम हा 14वा आणि 18वा अध्याय करत असतो. तर त्यांनी 11 दिवस संकल्पयुक्त तुम्ही या दोन्ही अध्यायाचं पठण करू शकता. गुरुचरित्र पारायणाने जे आपल्याला फळ मिळणार आहे तेच फळ या 2 अध्यायाचं देखील आपल्याला मिळत असतं. मग बघा, आता काही महिलांना बघा खुर्चीवर बसणं शक्य होत नाही किंवा मग ज्यांची खूप कंबर वगैरे दुखते किंवा काही महिलांचं असं असतं की आम्हाला जे काही गुरुचरित्राचे पारायण वगैरे आहे ते देखील आम्हाला करणं शक्य होणार नाहीये आमच्याच्यानी. तर मग आम्हाला एखादी खूप सोपी सेवा सांगा की जेणेकरून आम्हाला त्या सेवेचं फळ देखील मिळालं पाहिजे आणि आम्हाला दत्त जयंती अगदी उत्साहात साजरी करता आली पाहिजे. तर त्यांच्यासाठी 2 मंत्र आहेत बघा. एक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. या मंत्राचं तुम्ही 11 वेळेस जप करू शकता. 11 वेळेस म्हणजे एक माळ म्हणजे 108 वेळेस होत असतं. तर अशा तुम्ही 11 माळी जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्ही श्री स्वामी समर्थ मंत्राच्या देखील रोज 11 माळी करू शकता. आता बघा, आपले सेवेकरी जे आहेत नित्य सेवेमध्ये आपण 3 अध्याय आणि 11 माळी हे वाचतच असतो. परंतु आता हा सप्ताह काळ म्हणजे असा असतो की इतर वेळेस आपल्याकडून ज्या सेवा होत नाहीत त्या सगळ्या सेवा एकत्र करण्याचं काम हे सप्ताह करत असतो. बघा, आपण आता एखाद्या वेळेस खूप ठरवतो वर्षातून आपल्याला एकदा तरी गुरुचरित्राचं पारायण करायचंच आहे, पण काही कारणांमुळे नाही शक्य होत. परंतु बघा, एकदा दत्त जयंती आली म्हणजे आपल्याला खूप उत्साह येणारच असतो आणि मग आपण इतर महिलांच्या सोबत केंद्रामध्ये त्यांच्या बरोबर आपलं आपोआपच पारायण होऊन जात असतं. तर इतर वेळेस आपण सांसारिक माणसं आहोत, इतर वेळेस आपल्याच्याने होतच नाही अशा काही गोष्टी तेव्हा आता आपण जेव्हा याच्यामध्ये जाणार आहोत, केंद्रामध्ये जाणार आहोत, त्याच वेळेस आपल्याला
बघा प्रत्येक आपल्या केंद्राच्या बाहेर एक औदुंबराचं झाड असतं. तर त्या औदुंबराच्या झाडाच्या तिथं औदुंबराच्या झाडाला आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं मंत्र म्हणत म्हणत 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. रोज आता आपण जेव्हा जेव्हा आता बघा आपण दर गुरुवारी तर जातच असतो केंद्रामध्ये, तेव्हा आपण ही सेवा करत असतो. परंतु ज्यांना तेव्हा शक्य होत नाही ते आता बघा या सप्ताह कालावधीमध्ये आवर्जून जात असतात. असे काही स्त्रिया आहेत, काही पुरुष आहेत, त्या अशा कालावधीमध्ये आवर्जून जातात. इतर वेळेस ज्यांना शक्य होत नाही ते देखील त्यांनी देखील ही खूप छान सेवा आहे ही सुद्धा. या खूप छान अनुभव येतात लोकांना. त्याचबरोबर अजून एक सेवा आहे ती बघा मंत्र. तारक मंत्राची सेवा ही भरपूर आपल्या स्वामी सेवेकरी महिलांना माहितीच आहे. तारक मंत्र म्हणजे कोणता? निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बघा ह्या मंत्र आहे, याच्या पठणाने बघा अशक्य ही गोष्टी शक्य होत असतात. स्वामी महाराज बघा आपल्या आयुष्यातील जे संकट आहेत ते निवारण करण्याचंच काम करत असतात. आपल्याला वाटत असं ही गोष्ट माझी शक्य होणार नाहीये, तर बघा स्वामी महाराजांच्या कृपाछत्राखाली जर आपण राहिलो तर आपल्या आयुष्यातील जे संकट आहे, जे दुःख आहेत ते कधी सरून जातील आपल्याला सुद्धा समजणार नाहीये. आपण तारक मंत्राची देखील सेवा करणार आहोत. तर तारक मंत्राची सेवा कशी करायची आहे? आपल्याला रोज आपल्याला 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला माहिती, तारक मंत्राचं तीर्थ देखील किती प्रभावशाली असतं ते. जर घरामध्ये एखादी व्यक्ती असेल खूपच कायमच ती आजारी असते, बघा एखादी व्यक्ती असते काही काही घरामध्ये, कधी बघितलं तर त्यांचं काहीतरी दुखतच असतं. किंवा बघा आपल्याला असं वाटत जर असेल आपल्या घरामध्ये कोणीतरी काहीतरी केलेलं आहे, काही काळी जादू झालेली आहे, किंवा आपल्याला काही बाहेरची बाधा जर झालेली आहे एखाद्या व्यक्तीला म्हणा, किंवा पूर्ण घरामध्ये जर आपल्याला असं वाटत असेल तर आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. एक तांब्या घ्यायचा, त्याच्यामध्ये पण बघा एक असा हात ठेवू शकतो, एक तांब्या घेऊन त्याच्यावर असा हात ठेवायचा आणि बघा आपण 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा. तर हे जे त्याचं ते तीर्थ तयार होतं, जे पाणी असतं त्या पाण्यामध्ये जेव्हा आपण हे तारक मंत्र बोलतो तेव्हा त्याच्या ज्या लहरी असतात, ज्या सकारात्मक लहरी, ते पाणी शोषून घेत असतं आपल्या सकारात्मक लहरी. आणि आपण ते पाणी एखाद्या आजारी व्यक्तीला जर दिलं प्यायला, किंवा जर आपल्या घरामध्ये जरी शिंपडलं तरी खूप छान अनुभव येतो त्याचा. बघा काही लोकांच्या घरी बघा काही एखाद्या महिलेचा पती जर काही व्यसन करत असेल आणि त्यांना जरी हे तीर्थ जरी प्यायला दिलं तर त्यांची पण काही ते जे काही व्यसन करीत असतील तरी त्यांना त्याच्यातून देखील त्यांची सुटका होत असते. तर असं आहे. आता बघा सर्वात महत्वाची सेवा म्हणजे, आता बघा तुम्ही मला म्हणताल तुम्ही किती वेळची सेवा सांगू राहिले आणि ही सेवा खूप महत्वाची, ती सेवा खूप महत्वाची. स्वामी सेवा ह्या सगळ्याच खूप महत्वाच्या आहेत. फक्त त्याच्या मागे आपली भावना शुद्ध असली पाहिजे. आपण कोणत्या भावनेने करत आहोत, आपली भावना किती तळमळीने करत आहोत प्रत्येक सेवा, ते महत्वाचं आहे. गुरुचरित्राचं पारायण केलं तरी तेच फळ मिळणार आहे. तारक मंत्र म्हटले, स्वामी मंत्र म्हटले, दिगंबरा दिगंबरा म्हटले, किंवा घोर कष्टोद्धारण स्तोत्र म्हटले, मी तुम्हाला फक्त वेगवेगळ्या सेवा सांगितलेल्या आहे की जेणेकरून तुम्हाला शक्य होईल तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही सेवा करा. ज्याला जसा वेळ मिळेल त्यांनी तशा त्या सेवा करायच्या आहे. आणि बघा असं म्हटलं जातं की कलियुगामध्ये फक्त नामस्मरणालाच खूप महत्व दिलेलं आहे. ज्यांना काही शक्य होणार नाही, ताई आम्हाला काही शक्य होत नाही, कुठली सेवा आम्हाला शक्य नाही, घरामध्ये लहान मुलं आहे, किंवा घरामध्ये आमच्या नॉनव्हेज खातात, किंवा काय प्रत्येकाच्या काही अडचणीच असतात, तर त्या तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल. फक्त तुम्ही रोज किंवा या कालावधीमध्ये, सप्ताह कालावधीमध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा तुम्ही सारखा जप करत राहिले. तुम्ही स्वयंपाक करताना करा, तुम्ही बाळाला खाऊ घालताना करू शकता, बाळाला झोपी लावताना करू शकता, घरातील इतर कामे करताना देखील तुम्ही हा मंत्र जप करू शकता. त्याला काही असं नाही का एकाच वेळेस असं बसूनच राहायचंय मगच तो जप झाला पाहिजे असं नाही. तुम्ही सारखं तुमच्या आवडते, आता मी तुम्हाला दिगंबरा दिगंबरा सांगितलं, परंतु तुम्हाला जर कृष्ण आवडत असेल किंवा श्रीराम आवडत असतील तर, किंवा मग रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, किंवा मग बघा कोणी आता बघा राधा राधा म्हणतात, किंवा मग कोणी श्रीराम जय राम जय जय राम म्हणतात, किंवा कोणी आता समजा मी तुम्हाला सांगितलं दिगंबरा दिगंबरा, किंवा कोणी स्वामी समर्थांचं श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ. दिवसभरातून तुमचे नाही काही तर तुम्हाला पण लक्षात येणार नाही तुमचं किती 1000 वेळेस तर नक्की म्हणूनच होईल. जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा आपण 5 मिनिटं तर काय लगेच विसरत नाही. 5 मिनिटं म्हणायचं, परत थोडंसं कामामध्ये गुंतलं, आपलं मन आहे भरकटलं जातं ते, परत माणूस विसरतं, परत म्हणायला सुरुवात करायची. असं करून करून तुमचं 1000 वेळेस होऊन जाईल एका दिवसामध्ये, किंवा त्याच्यापेक्षा देखील जास्त होईल. तुमच्या पण लक्षात येणार नाही. कलियुगामध्ये फक्त नामस्मरणाला महत्व दिलेलं आहे बघा. इतर द्वापार युग होतं, त्रेतायुग होतं, सतयुग होतं, या युगांमध्ये बघा तेव्हा मोठे मोठे यज्ञ केले जायचे, किंवा जास्त असं 12 वर्ष कितीतरी वर्ष 1200 केलं जायचं बघा. तपश्चर्या केली जायची, एका पायावर उभाच राहायचे, तपश्चर्या करायचे, किंवा मग मोठे मोठे यज्ञ करायचे. ते आता आपण करू शकत नाहीये, किंवा आपल्याला त्याचं फळ देखील एवढ्या गोष्टी आपल्याच्याने शक्यच होऊ शकत नाही या कलियुगामध्ये. त्यामुळे फक्त या कलियुगामध्ये त्यांनी असं सांगितलेले, ग्रंथांमध्ये देखील सांगितलेलं आहे बघा, तुम्ही फक्त एक वेळ जरी नाम घेतलं देवाचं, किंवा एक वेळ जरी तुम्ही नाम घेतलं देवाचं, तर तुमच्या अनंत जन्माचे पाप जे आहेत ते नष्ट करण्याचं काम हे एक नाम करत असतं. अनंत जन्माचे पाप जाळण्याचं काम एक नाम करत असतं. तर बघा आपण दिवसभरात समजा 100 वेळेस 108 वेळेस म्हणतो आपण बघा, एका माळेमध्ये 108 मणी असतात. 108 वेळेस म्हटलं तर आपले किती जन्माचे पाप नष्ट होतील. असं करून करून आपण आता काही दिवसभर हातात माळ घेऊन बसू शकत नाही. प्रत्येकाला काही ना काही काम असतात. त्यापेक्षा सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा तेव्हा आपल्या आवडतं नाव आपण घ्यायचं. कुठलं देखील असू शकतं तुमचं आवडतं नाव, ते तुम्ही घेऊ शकता. तुमच्या कुठली एक आवडती देवता असेच प्रत्येकाची, तुमचं आवडतं घ्या, पण नक्की मध्ये आपला पुरेपूर आनंद घ्यायचा आहे आपल्याला. या दत्त जयंतीच्या कालावधीमध्ये जेवढा आनंद लुटता येईल तेवढा लुटायचा आहे आपण, आणि जितकी जास्त सेवा करता येईल तितकी करायची आहे. तर अशा पद्धतीने आहे. सेवा आपल्याला का करायच्या आहेत, तर या सगळ्या सेवा आपल्याला अशासाठी करायच्या आहेत की बघा, आता तुम्ही म्हणता का खूप काही आपल्याला स्वामींनी दिलं पाहिजे, आपल्याला खूप आपल्या काही ज्या अपेक्षा आहेत त्या आपल्याला गोष्टी दिलेल्या पाहिजे, त्यामुळे आपण सेवा करणार आहोत का, तर नाही. देवाने आपल्याला किंवा स्वामींनी आपल्याला खूप काही दिलंय. काही नाही दिलं असं प्रत्येकाला काही काही वाटतं, नाही आम्हाला देवाने काहीच नाही दिलं, असं नसतं. आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे ते नामस्मरण करण्यासाठी दिलेलं आहे. किंवा बघा काही काही लोकांकडे खरंच काहीच नसतं, त्यापेक्षा आपण खूप चांगले आहोत आपण असं समजायचं आहे. तर बघा, स्वामींनी आपल्याला खूप काही द्यावं म्हणून आपल्याला ह्या सेवा करायच्या नाहीये, तर देवाने आपल्याला खूप काही दिले म्हणून आपण देवाचे आभार मानण्यासाठी किंवा देवाचे धन्यवाद करण्यासाठी आपल्याला या सगळ्या सेवा करायच्या आहेत. तर बघा, आता सर्वांनी सेवा करायचा प्रयत्न करा, आनंद लुटण्याचा प्रयत्न करा. या सप्ताह कालावधीमध्ये जितकी आपल्याला सेवा करता येईल तितका सेवा करण्याचा प्रयत्न करा. आपल्याला सेवेचं जे भांडार आहे ते आपलं भरवण्याचा प्रयत्न करा. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.